नमस्कार, संपदा वूलन क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विड्याचे पान कसे करायचे ते पाहणार आहोत आणि सुपारी पण कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे मी असे 2 पानं करून ठेवलेत। त्याला मी आता चमकीची लोकर वापरलेली आहे। आता मी जे करणार आहे हे प्लेन पान करून ठेवले आहे। तसंच मी तुम्हाला दुसरं प्लेन लोकरीचं पान सांगणार आहे कसे करायचे ते। आणि ही सुपारी पण कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्या मी अशा 2 सुपाऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत। त्याच्यासाठी आपल्याला ही लोकर लागणार आहे। ही चमकीची लोकर आहे मी जे ह्या पानासाठी केलेली आहे। आता मी तुम्हाला प्लेन लोकरीचे पान कसे करायचे ते सांगते। त्याच्यासाठी हे सुई लागणार आहे आपल्याला 10 नंबरची, कात्री लागणार आहे आणि लोकर। आपण सुरुवात करूया। हे पानं मी बाजूला करून ठेवते। आपण आता सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला आता 22 साकळ्या करून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा एक गाठ मारून घ्यायची, आणि आता 22 साकळ्या करून घ्यायच्या। बावीस साकळ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत। आता आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये एक मुकाखांब करून घ्यायचा आहे। 22 साखळ्यामध्ये 22 मुकाखांब आपले होतील। प्रत्येक वेळेस मी दोन्ही पण धागे काढते। आता काय करायचं आपल्याला, तिथे एक मुकाखांब करून घ्यायचा आहे। एक साखळी करायची आहे। आपल्याला इकडच्या लाईनला पण तसेच मुकाखांब करून घ्यायचे आहेत। अशी आपल्याला पूर्ण पट्टी करून घ्यायची। आता आपल्याला शेवटचे 4 टाके सोडायचे आहेत आणि तिथे स्लिप स्टिच करायचं आहे, म्हणजे सरकता टाका। मी तुम्हाला दाखवते सरकता टाका कसा करायचा ते। सुई काढल्यानंतर परत तोच धागा मी वापस काढते। परत सुई आतमध्ये घातल्यानंतर मी वेड्या न घेता तोच टाका पूर्ण करते, त्याला आपण सरकता टाका म्हणतो। आणि पुढे आता सेम विण आहे तशीच। म्हणजे आपले इकडच्या साईडचे आता 2 टाके कमी झाले आहेत। तुम्ही पाहू शकता हे पहिलं पान मी तयार केलं आहे। हे आपण आता इथून सुरुवात केलेली आहे आणि आता ते पूर्ण आपण राऊंडमध्ये पान करणार आहोत पूर्ण।
सेमी विण करायची आहे आता इथून पुढे. एक साखळी घेऊन परत आपल्याला अशीच विण पूर्ण करायची आहे. आपल्याला अशा 5 लाईन करून घ्यायच्या. सेम शेवटचे 4 टाके उरले की प्रत्येक वेळेस आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे 2 टाक्यामध्ये. इथे 2 टाके सोडायचे आणि या 2 टाक्यामध्ये आपल्याला आता सरकता टाका करून घ्यायचा. आणि पुढे आपल्याला सेम विण करायचे आहे. आपले 2 टाके आता इथे कमी झालेत आहे. हे विड्याचे पान पूर्ण मुख्य खांबानेच आहे, पूर्ण राऊंडमध्ये करायचे ते. आपली आता 5वी लाईन चालू आहे. आपल्याला काय करायचं आहे, थोडासा समोरचा आकार फुगीर दिसण्यासाठी एकाच साखळीमध्ये आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने सेम इकडं आपण घेतला तसंच खालच्या साईडने पण घ्यायचं आहे. पानाचा आकार व्यवस्थित आलेला दिसतोय आपल्याला. इकडच्या साईडने पण आता सेम आपल्याला 2 एकाच साखळीमध्ये 2 खांब घ्यायचे आहेत आणि वरती पण, म्हणजे आपला तो वरचा आकार फुगीर येऊन पानाचा आकार आपल्याला व्यवस्थित दिसेल. दोन्ही साईडने सेम करायचं. हे मी 22 टाक्याचं केलेलं आहे. तुम्ही 24 टाक्याचं किंवा 20 टाक्याचं पण पान छोटं छोटं मोठं छान दिसतं. इथे परत आपल्याला सरकता टाका घ्यायचा आहे आणि तो राहिलेले आपण लवकर आता कट करू. आता आपण तिथं गाठ मारून घेऊ. ते लवकर कट करून घेऊयात आपण. आता आपल्याला पानांचं देठ कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. हे पान पूर्ण तयार आहे आता. सेमच झालेत कारण दोन्ही पानांना मी 22 साखळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे सेम पानं दिसतात. आता आपण देठ कसं करायचं ते दाखवते. बरोबर मध्ये सुई घालायची, तिथे गाठ मारून घ्यायची.
आणि 5 साखळ्या करून घ्यायच्या. एक, 2, 3, 4, 5. हे 5 पूर्ण झाल्या आहेत साखळ्या. आता प्रत्येक याच्यात आपल्याला मुका खांब घालून घ्यायचा आहे. आता पहिले साखळी आपण सोडून देणार आणि दुसऱ्या साखळीपासून आपण मुका खांब घालणार, म्हणजे आपले 4 मुके खांब येणार. आता तिथे सुई घालून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आपलं देठ आता तयार आहे पानाचं. दोरा कट करून घ्यायचा. गाठ मारून घ्यायची. राहिलेला दोरा कापून घ्यायचा आहे. आता आपले विड्याचे पान तयार आहे. आपण कुठल्याही आकारामध्ये करतो. 20 साखळ्या घेतल्यानंतर ते थोडंसं कमी होतं, बारीक होतं. हे मी चमकीचं केल्यामुळे थोडासा आकार त्याचा मोठा दिसतोय. याच्या पण मी 22च साखळ्या घेतलेल्या आहेत आणि ही साधी लोकर आहे, प्लेन, म्हणून ते थोडंसं बारीक दिसतंय. आता मी तुम्हाला सुपारी कशी करायची ते दाखवते. हे मी अशी सुपारी आधी करून ठेवलेली आहे. मी तुम्हाला आता सुपारी दाखवते. राऊंडमध्ये आपल्याला आता 12 मुके खांब करून घ्यायचे आहेत. बारा मुके खांब करून घ्यायचे. त्याच्यामध्ये इकडची लोकर थोडी ओढून घ्यायची. म्हणजे आपले त्याच्यामध्ये बरोबर 12 मुके खांब बसतात. ते जोडून घ्यायचे. एक साखळी घ्यायची. आता आपल्याला 12 मुके खांब घेतले होते. आता त्याच्यात प्रत्येकी 2 मुके खांब परत टाकायचे आहेत, म्हणजे आता 24 आपले खांब होतील. हा दुसरा राऊंड आहे. हा दुसरा राऊंड माझा कंप्लीट झालेला आहे. आता एक साखळी घेतली. प्रत्येक वेळेस आपण काय करणार आहोत, ते राऊंड पूर्ण झाल्यानंतर एक साखळी घेऊनच दुसरी लाईन आपण सुरुवात करायची. आता काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये एका साखळीत 2 खांब घालायचे आणि एका साखळीत 1 खांब घालायचा तिसऱ्या लाईनला. म्हणजे आपले खांब आता किती येणार आहेत, 36 खांब येणार आहेत. पहिल्या राऊंडचे 12, दुसऱ्याचे 24, तिसऱ्याचे 36. हा पूर्ण तयार करून घेते मी. हा पूर्ण तयार झालेला आहे. आता तिसरा राऊंड. परत एक साखळी घ्यायची
आणि आता आपल्याला खांब वाढवायचं नाही आहे. आता आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घ्यायचा आहे. म्हणजे 36 खांबावर 36 खांब घ्यायचे आहेत प्रत्येक साखळीमध्ये. मी मध्ये साखळी वगैरे काहीच घेत नाही आहे, खांबावर खांब घेते. आपली ही आता 4थी लाईन चालू आहे. ते पूर्ण करून घ्यायचे. आपली ही 4थी लाईन पूर्ण झालेली आहे. इथे जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही पहा, थोडासा वाटीचा आकार आलेला आपल्याला दिसेल आतून आणि बाहेरून पण. आता आपल्याला काय करायचं आहे, एक एक टाका कमी करत राहायचा. त्याच्यासाठी एका टाक्यातून सुई घेतल्यानंतर आपण ते टाका पूर्ण कंप्लीट करत नाही आहोत. अर्धा टाका करतोय आणि दुसऱ्या टाक्यातून सुई घेतल्यानंतर आपण दुसरा टाका कंप्लीट करत आहोत. म्हणजे आपला एक टाका कमी होतो इथे. म्हणजे आपले 36 जे टाके होते त्याच्यातला परत आपल्याला प्रत्येक वेळेस एक टाका कमी करत राहायचा. आताही आपल्याला तेच करायचं आहे. एक एक टाका कमी करायचा आहे. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये कापूस किंवा जे काही आपल्याकडे असेल ते फर पण भरू शकता. मी फर भरणार आहे. आता त्याच्यामध्ये फर भरून घेऊयात. आणि नंतर एक एक टाका कमी करत करत आपल्याला ते पूर्ण बंद करायचं आहे. पूर्ण राऊंड पूर्ण तयार करायचा एकदा. आणि एका एका टाकाने ते बंद करायचं. कट करून घेऊयात लवकर. आता गाठ मारून घेऊयात आपण तिथे. आपली सुपारी आता तयार आहे.
हे पहा आपली सुपारी तयार आहे आता. अशा आपण वेगवेगळ्या आकाराच्या पण सुपाऱ्या तयार करतो. मी 12 घेतलेत, 10 छोटी मोठी सुपारी आपण तयार करू शकतो. हे अशा आपण वेगवेगळे पानं तयार करून, आता गौरी गणपती आलेलेच आहेत. असे पानं छान दिसतात आता हे तयार केलेले. हा पानाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले पाहता येतील. आणि लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.